ए राहुल काय रे किती वाजले रे 10 वाजले राव 10 वाजले 6 वाजता भेटणार होतो आपण 10 वाजले कधी अरे सकाळी तर व्हॉट्सअप मेसेज केलाय कुणी मीच केलता तुला मी अरे ट्रॅफिक एवढं भारी आहे की 10 काय 11 काय 12 काय ट्रॅफिकचं म्हणूनच तुला म्हटलं होतं 6 वाजता हे हरिओम म्हणत जागायची वेळ आली आता फक्त दुसरी काय करणार आहे शिवण्यातनं वारजामध्ये यायला आपल्याला पाऊण तास लागतो किती तास सोड पाऊण तास मी येतोय चाकणवरून निघलो 4 वाजता बर रस्त्यात एवढे खड्डे खड्ड्यात रस्ता हा खड्ड्यात रस्ता हा, आणि ते खड्ड्यात सोड रस्ता. लागलो हायवेला म्हणलं आता जरा जोरात जातो बर बघतो तर काय बर पुढची गाडी हळू बर कशामुळे सांग कशामुळं मोबाईलवर बोलतोय नाहीतर मेसेज तरी चेक करतोय त्या अरे रस्ता बापरे. आणि त्या मोबाईल मुळे ना पूर्ण ते जाऊ दे वाटलं. आज कुठं ते शिवण्यामध्ये कोणतरी भाई आहे मोठा त्याचा वाढदिवस आहे अरे अरे बाबा, सगळे- ते फ्लेक्स लावला अर्ध्या हो. फ्लेक्स मुळे कणी अर्ध्या सिग्नल दिसून झालं रे सगळी बारकी पोरं गल्ली बोळातली पोरं भाई झालेत बाई त्यांची नावं सांगतो थांब. कोण कोण आहे बाबा त्या बाईमध्ये हा रुद्रांश बोबडे कोणतरी बाबा होय 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 अच्छा दुसरा एक आहे कोणतरी समर्थ जोशी आहे काय समर्थ सर्वेश जोशी आहे सर्वेश जोशी हा लिमनांचं पोरग पण आहे. लिमन कोणतरी आहेत, लिमन हा. त्यांचं पोरग पण आहे हा. आणि ते समरला विसरलाच का काय आता मोठा भाई समर त्याचा छोटा भाई अजून वेदांत भोईटे असे हा. सगळे लोक आहेत अरे लय बाय बाय आहे. अरे बाबा भाईच्या वाढदिवसाला पोलीस पण येणार आहे अरे त्याच्याशिवाय बावटे होणार काय तरी सांगतो हा मला पोलीस आहे इन्स्पेक्टर कैवल्य खेडेकर हा आयला लय मोठी हस्ती आहे राव अहो ते जाऊ द्या पुराणातला एक माणूस आलाय कोण अहो पुराणातला समर्थ कुलकर्णी नावाचा साधू पण आलाय अरे ते हरिओम हरिओम काय चाललंय तेच आहे काय हा तेच आहे वाटतंय रे हो बघू आता काय बघू बघू जरा बड्डे त्यांचा काय चाललाय बघूयात रे ये अरे हा बघा हा पोरगा काय रे डोकं कुठे तुझं डोकं कुठे बघा हा म्हणतो हेल्मेट घातल्याने काय फरक पडत काय नाही फरक पडत नाही चांगलं बाबा आमचं चुकलं जा 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 चला बघू आता भाईचा बर्थडे काय बघू चला चला म्युझिक अरे आज आपल्या भाईचा बर्थडे हो तो बघ इकडं फ्लेक्स इकडं फ्लेक्स हो हे बघ व्हॉट्सॲप फेसबुक सगळीकडे स्टेटस भरलेलं आहे भाई आला रे ठीक आहे कळत नाही का? भरून चालवता कळलं का बघून चालवता येत नाही का बाळा ह्याला खूप लागलं ह्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आणि पोलीस परत मागे लावून कोण घेणार तुम्ही तुमचं जाऊन बघा आम्ही आमचं बघून येऊ हरिओम साहेब तुम्हाला माहिती आता इथं काय झालंय रुको जरा समोर करो बोलवायला त्या सगळ्यांना तुझं नाव काय माझं नाव रुद्रांश आहे तुझं वय काय 14 तू 14 वर्षात गाडी चालवतो तुझे बाबा कुठे ते तर वीकेंड पार्टीला गेलेत असं काय नसतं बाबांना बोलवायचं म्हणजे बोलवायचं ठीक आहे बाप रे हे हरिओमवाल्या बाबाने तर नुसतं जीव काढलाय त्याचं कारण पण तसं हो ही पोरं बघितलं का 14 वर्षाची पोरं गाडी चालवतात आहे त्यांच्याकडे लायसन काय बघितलं नाही हेल्मेट वापरतात मोबाईल पण हो हातात मोबाईल पण घेऊन आपलं चाललंय काय करत तेच कळून आलंय हा बघू आता पोलीस काय करतात
तुला काय पोलिसांचं लफड? साहेब मला भाई तू सांग. साहेब मी काय नाही केलं, सगळं केलं हे नाही केलं. हरिओम. अहो साहेब, जर का आम्ही त्यांना मदत केली असती तर तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं असतं. आणि जर का कोणी परत केस केली तर तुम्हाला माहितीच आहे की मी जास्त करून आता जेलमध्ये असतो. परत डोक्याला ताप कसायला पाहिजे. ठीक आहे, तुला बघतो नंतर. चला आता पोलिसांनी दम तर टाकलाय, सगळ्यांना आत टाकले. बघू आता त्यांच्यात काय फरक पडतोय का. ऍक्सिडेंट झाला तर सांगा, ह्याचं काय करावं? आता बोरायले पोपट्यांनो, 18 वर्षांच्या आधी गाडी चालवू नये. गाडी चालवताना फोन वापरू नये. फरक तर काय पडत आहे? सगळ्यांनी हेल्मेट घालावे. थँक्यू. थँक्यू.